हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असा मी नैना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. संध्याकाळची वेळ आहे आणि बॉन्डी घरी आला आहे. पण आता बॉन्डी तर घरी आला आहे, त्याच्या गप्पा आपण ऐकूया. पण त्याच्या आधी मी आज मस्तपैकी अशी झटपट बिर्याणी बनवणार आहे, एकदम चविष्ट आणि मस्त. त्यासाठी मटणाला आपण मसाला लावून ठेवूया आणि नंतर मग बॉन्डीशी गप्पा करूया, ठीक आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तर चला आधी मटणाला मसाला लावून घेऊया आपण. तर इथं स्वच्छ 1.5 किलो धुवून मटण घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकूया. 6 ते 7 लवंगा घेतलेल्या आहेत, 4 दालचिनीचे तुकडे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात उभ्या कापून, त्या टाकलेल्या आहेत. थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे आणि ह्या मटणामध्ये हड्ड्या बिलकुल नाहीत. तुम्हाला हड्डीचं मटण घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकताय, पण मी हड्डीचं मटण नाही घेता, फक्त मटणाचे पीस घेतलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहेत. ते म्हणजे की मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, 3 ते 4 चमचे लाल चटणी टाकलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. आणि हा थोडासा मसाला वाटलेला आहे, तो म्हणजे की शहाजिरे आणि हिरवी विलायची, साल्टासोबत हिरवी विलायची आणि शहाजिरे मी थोडेसे आबडदोबड असे वाटून घेतल्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते 2 चमचे टाकलेले आहेत. अद्रक लसूण आणि कोथिंबीरीचे 2 चमचे पेस्ट टाकायचे आहे आणि 1 वाटी आंबट, खूप जास्त आंबट नसलं पाहिजे, मीडियम ठीक आहे. तर 1 वाटी दही टाकणार आहे आणि आता हे सगळा मसाला व्यवस्थित मटणाला लावून घ्यायचा. आपल्याला हाताने लावायचं, चमच्याने लावत बसायचं नाही, का तर व्यवस्थित लागत नाही. त्यासाठी हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, खूप कमी मसाल्यामध्ये एकदम चवदार आणि चांगली अशी बिर्याणी होते. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा मसाला. तर ह्या मटणामध्ये आता आपल्याला थोडंसं चायनीज मीठ टाकायचं आहे, थोडंसं, खूप जास्त नाही, अर्धा चमचा असेल तर ते टाकलेलं आहे. आता आणखीन एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे मटण जितक्या वेळ तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर चांगलंच आहे, पण 1 तासाच्या पुढे तरी निदान हे आपल्याला मसाल्यात लावून झाकून ठेवायचं आहे आणि नंतर मग बिर्याणी बनवायला सुरुवात करायची आहे. नंतर तुम्हाला मी बिर्याणी दाखवणारच आहे मी कशी बनवते. तर पण आधी बॉन्डी आलेला आहे आणि खूप त्याच्या गप्पा चालल्यात, तर बघूया काय म्हणतोय तो आणि नंतर आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया, ठीक आहे. दातान नको रे, दात उठन. आता नाही, आता काय हे दात हे नाही काय हे ढेला दाबायचं नाही, ते हे होते वाकडं झालं ना मग चालणार नाही, त्याला दाबायचं नाही. माहिती आहे मला. दातान नको काढू पिल्लू. ए दीदी चमच्याने काढ ना, चमचा. ह्याला असं काढायचं, मग कसं काढायचं एकदम दाखव. टाईट. हा ह्याला पहिले भाऊच्या दातातही असं घालून असं काढला सांगा ना. मग चमचा नाही, दिले चमचा. पहिले तो बॅडमिंटनचा डब्बाचा दाखवते. हे खोल देऊ का? लागन पण ते लागतं, नाहीतर प्रेस करावं लागतं. इन्स्ट्रक्शन असतील ना ते. तुझं नाव काय रे? सिद्धांत. आता ते छोटासा पिंडी चार्जिंगला लाव. हा बघितलं चार्ज दाखव. ठीक आहे. आणि हे बाटली आहे. पण हे ड्रोन ना रात्री नको उडू, हा कुठेतरी जाईल निघून. ठीक आहे, आता लावू दे ना चार्जिंग पहिली. अरे तुम्हाला माहिती आहे का काय तुम्हाला त्यासोबत दादा आणि मी असंच लोन घेतलं होतं. नाही, आपलं मोबाईलची पिन लागते ना. हाँ आज म्हणजे तू दिल माँ बोलेगी किसने दिया है चॉकलेट, हाँ, और तू बोले ना वो चोर ने दिया, मतलब तू मेरा अत्तू को तेरे को मेरा अत्तू का नाम पता नहीं ना, इसके कारण तू कौन सा भी नाम बोल देगा, इसके कारण वो हमारे घर पे आ जाएगी. तू बोला तू गलती तेरे मुंह में से गलती से बोल निकल गया तो हमारे घर पे आकर हमारे से लड़ेंगी. इसके कारण अभी ही खा ले. अजून देऊ का चॉकलेट? धर तुला. तेरे को पता है ना, तेरी तू तो तेरे पापा की ही बहन होगी ना. हाँ फिर वैसे भी तेरे पापा की बहन तो मेरे भी पापा की बहन ना. अच्छा. एक मिनट, इसमें क्या है? सब्जा. गंदा पानी है. नाही अच्छा आहे. झाकण तर खोल बॉन्डी. म्हणजे ह्यानी असं पाणी बनवलं. सोनू दीदी भरून ठेवते त्यात तसं पाणी. छान आहे का? छान आहे ना.
एक नंबर असं वाटते मी व्हिडिओ बनवत ठेवा. असं वाटायला लागलं असं वाटतं मी व्हिडिओ बनवायला लागलो आणि असं वाटते तुला आवडायला त्यामुळे मी तुझ्याकडे आलो चार्जिंगला लावेल आणि गाडी भी घेऊन जाईल. ते नको रे मला लागते ना बॉन्डी. मग तेरे को पता है वापस येऊन जाईल. ओके ओके. आणि आता रात्र झाली, रात्री उडवू नकोस आता. उद्याच्या उडव ना तुझं ड्रोन हारून जाईल. आणि आम्ही फक्त आले भरपूर ओढवते. नको ना जाईल ना पण आम्ही सिटी भरपूर ओढवते. सिटीच वर ओढवते. ए सिद्धार्थाला घरी घेऊन जा बाळा. बाय बॉन्डी. तर चला मग झटपट आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करू. मस्तपैकी असं मॅरिनेट मटण झालेलं आहे आणि आता मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तेल गरम करायला ठेवलं कुकरमध्ये. काही न मसाले टाकता मटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. 5 मिनटं तेलात मटण परतून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी वगैरे न ओतता आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची. मटणाला खूप जास्त शिजवायचं नाही, त्याच्यासाठी फास्ट गॅसवर एकच शिट्टी करायची. तुम्हाला तर माहीत असेल, जर तुम्ही हमेशा माझे व्हिडिओ बघत असाल तर मटण वगैरे मी बनवलं तर कमी गॅसवर एक शिट्टी करते आणि मटण एकदम परफेक्ट होतं. पण कमी गॅसवर न शिट्टी करता फास्ट गॅसवर एक शिट्टी करायची, जेणेकरून मटण थोडंसं शिजेल, खूप जास्त नाही शिजणार. तर शिट्टी करायला ठेवलं आहे साईडला मटण. आणि इकडं आपण भात आपण तयार करून घेऊ बिर्याणी बनवण्यासाठी. तर पातेल्यात भरपूर असं पाणी ठेवलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकलेलं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे आहेत. तर हे बघू शकता. आता ही मेन महत्त्वाचं आहे बिर्याणी बनवण्यासाठी. भाताला जितकी चांगली चव येईल तितकीच बिर्याणीसुद्धा चांगली होईल. त्यासाठी मसाले म्हणा, अद्रक लसूणची पेस्ट म्हणा, मीठ म्हणा, हे सगळं व्यवस्थित बरोबर झालं पाहिजे, जेणेकरून भाताला चव आली की बिर्याणीला मस्तपैकी अशी चव येते. मटणाला किती जरी चव असली आणि भाताला जर चव नसेल ना तर मग बिर्याणी खायला चांगली लागत नाही. तर कमीत कमी मसाल्यामध्ये ही झटपट बिर्याणी आहे. तर सगळं काही व्यवस्थित टाका. खडे मसाले टाकलेले आहेत मी. शहाजिरे टाकले, दालचिनी टाकलेले आहे आणि 5 ते 6 लवंग टाकलेल्या आहेत. नंतर ह्या पाण्याला चांगली एकदम अशी खळखळून उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर स्वच्छ धुतलेला तांदूळ ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. तांदूळ तुम्ही जो वापरता तो टाकला तरी चालेल किंवा स्पेशल बिर्याणीचे जे तांदूळ असतात ते टाकले तरी सुद्धा चालेल. पण मी तांदूळ जो दररोज भात करण्यासाठी वापरते आणि तोच तांदूळ घेतलेला आहे. बासमती तुकडा तांदूळ आहे, त्याची मी बिर्याणी बनवते. तर चांगले उकळी आल्यानंतर बघू शकता एकदम मस्त असे खळखळून उकळी आलेले आहे. तांदळाला सुद्धा सारखा तांदूळ हलवायचा नाही. काय होते मग भाताचे तुकडे होतात आणि भात एकदम अशी बिर्याणी एकदम अशी ओलसर होते, खूप चिकट होते आणि मग अशी खायला सुद्धा चांगलं लागत नाही. बिर्याणी कशी एकदम सुटसुटीत आणि एकदम चवदार लागली पाहिजे. तर त्यासाठी खूप जास्त सारखं भात करताना हलवू नका त्याला आणि खूप जास्त भात शिजवू सुद्धा नका. पाणी कमी पडलं की समजायचा भात तुमचा एकदम असा चिखलासारखा झाला. पाणीसुद्धा भरभरून त्याच्यामध्ये पाहिजे. तांदूळ पूर्णपणे डुबला पाहिजे, तेव्हाच आपला भात एकदम असं सुटसुटीत होईल. नाही तर मग पाणी कमी पडलं की भात चिकट झाला आणि बिर्याणीसुद्धा पूर्णपणे चिकट झाली असे समजायचे. भात एकदम सुटसुटीत मस्त झाला तरच आपली बिर्याणीसुद्धा चांगली होणार. छोट्या छोट्या गोष्टीत लक्षात ठेवा आणि तुमचीसुद्धा बिर्याणी एकदम चविष्ट मस्तपैकी मोकळी फटाशी होईल. तर कुकरची एक शिट्टी झाली आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं, तर मी फास्ट गॅसवरती 10 मिनटं झाकण खोलून थोडंसं पाणी आटवणार आहे. थोडीशी ग्रेव्ही करणार आहे त्याची. खूप जास्त पाणी आटवायचं नाही, पण थोडंसं आटवायचं आहे. कांदा इथं मस्तपैकी खिसून फ्राय करून घेतला, साईडला काढून घेते. आणि हे भांड्यानं बिर्याणी बनवण्यासाठी मी घेतलं होतं. बऱ्याच दिवसापासून ह्याच्यामध्ये काहीच बनवलं नाही, तर आता काढलं म्हणलं चला ह्याच्यामध्ये कांदा पण फ्राय करते आणि ह्याच्यातच बिर्याणीसुद्धा बनवते. तर थोडंसं तेल ह्याच्यामध्ये ठेवलं. बाकीचं तेल मी डब्यात काढून ठेवलं साईडला, ते सुद्धा आपल्या वरतून टाकायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं, कधी पण कांदा फ्राय केला ना तर ते तेल बिर्याणीला वापरायचं, पण खूप दिवसाचं नाही आहे. लगेच कांदा फ्राय करायचा आणि लगेच ते तेल बिर्याणीला वापरायचं, त्याने खूप जास्त छान चव येते बिर्याणीला. तर थोडंसं तेल खाली ठेवलेलं आहे. आता एक भाताचा आपल्याला लेअर द्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती हे टाकायचं आहे, मटण टाकायचं आहे. भात बघू शकता मस्तपैकी झालेला आहे. भातामध्ये गाळून घेताना बिलकुल त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही, चाळणीनं म्हणा तुमच्याकडं काय जे असेल गाळण्यासाठी त्याने व्यवस्थित गाळून घ्यायचे. पाणी बिलकुल त्यामध्ये ठेवायचं नाही. पूर्ण एकदम सुटसुटीत असा भात करण्यासाठी, बिर्याणी सुटसुटीत करण्यासाठी पाणी सगळं निघलं पाहिजे. नाही तर मग थोडंसं पाणी असलं की बुडात काय होईल, भात सगळा एकदम असा ओलसर होईल आणि मग बिर्याणी चांगली होणार नाही. तर एक लेअर दिल्यानंतर त्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे. जी काय त्याचा रस्सा ग्रेव्ही असेल तीसुद्धा थोडी टाकायची आहे. हे बघू शकता, जसे मी टाकते तसे टाका. आणि पुदिना टाकायचा होता पण माझ्याकडे पुदिना नव्हता. पुदिना टाकल्यावर सुद्धा बिर्याणीची खूप छान चव येते. आणि जर तुमच्याकडे पुदिना असेल ना, तुम्ही ह्या टायमाला पुदिनासुद्धा टाकू शकताय. आणि जो आपण पाणी उकळायला ठेवतो ना भात बनवण्यासाठी, त्या भाताच्या पाण्यामध्ये सुद्धा एक मुठभर पुदिना बारीक पानं कापून टाकली ना तरीसुद्धा छान चव लागते. पण आता नव्हतं तर काय हरकत नाही आहे. तर असं काही नाही की आपल्या एखादी जर वस्तू कोणती नसेल आणि ती पाहिजेच तेव्हाच चांगलं काय होतं, असं काही नाही. घर आहे म्हणल्यानंतर कधी पण असं होतं एखादं काहीतरी वस्तू नाही आहे बाबा, ठीक आहे ते नसेल तरी चलवायचंच आहे.
तर तरीसुद्धा छान आणि चविष्ट अशी बिर्याणी तयार झाली होती. पण तुमच्याकडे असेल पुदिना तर तुम्ही टाकून द्या. तर थोडासा कांदा जास्त टाकायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आम्हाला आवडतो बिर्याणीमध्ये फ्राय केलेला कांदा टाकल्यानंतर. तर तुम्हाला आवडत असेल तुम्ही जास्त टाका, नसेल तर थोडासा टाका, काय हरकत नाही. तर कांदा टाकलेला आहे, वरतून कोथिंबीर टाकायची आहे. असेच आता मी 4-5 पटापट लेअर करून घेते आणि नंतर मग शेवटच्या पूर्णपणे लेअर झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कसे झालेले आहेत. आणि जी मसाला मी वाटून ठेवला होता ना शहाजिराचा आणि हिरवी विलायची टाकून, ती थोडीशी पावडर आता टाकायची आहे. त्या पावडरने सुद्धा छान अशी बिर्याणीला चव येते. आणि नंतर थोडीशी उरलेली आहे ती शेवटच्या तर जेव्हा मी लेअर करेन ना, थर म्हणते तेव्हा करेन ना, तेव्हा ती टाकन. भात बघू शकता एकदम सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे. तर पटापट सगळे लेअर करते आणि तुम्हाला मी शेवटच्या लेअरला दाखवते की मी पूर्ण कसे लेअर दिलेले आहेत ती. ठीक आहे. तर सगळे लेअर देऊन झालेले आहेत. शेवटच्या लेअरवरती मी कांदा टाकलेला आहे पसरून मस्तपैकी असा. आणि थोडासा कांदा उरलेला सुद्धा, आणखीन भरभरून असा कांदा टाकला आहे तरीसुद्धा उरलेला आहे. कांदा थोडासा असं वाटत असेल तरीसुद्धा 4 कांदे, समजा 4 किंवा 5 कांदे मी घेतले होते आणि फ्राय केल्यानंतर ते मस्तपैकी असा आकडून गेला होता. पण सुटसुटीत केल्यानंतर भरपूर असा कांदा झाला होता. तर कांदा टाकलेला आहे. नंतर कोथिंबीर टाकली, जी उरला होता थोडा मसाला तो टाकलेला आहे. थोडासा कलर टाकलेला आहे. आणि आता मस्तपैकी असं चाकूनी, चमच्याने किंवा झारण्याने कशा पण थोडेसे असे हे खड्डे करून घ्यायचे, जेणेकरून खालची वाफ पूर्णपणे वरती येईल. आणि वरतून मग तेलसुद्धा टाकायचं आहे, कांदा तळलेलं तेल. ठीक आहे. तर तीसुद्धा मी टाकलेलं आहे. मस्तपैकी अशा झारण्यानं सगळीकडून तेल टाकले. आता ह्याला झाकून ठेवायचं 15 ते 20 मिनटं कमी गॅसवरती, जेणेकरून मस्तपैकी अशी बिर्याणी वाफेवरती शिजेल. आणि जर तुमचं भांडं खूप जास्त असं पातळ असेल ना, त्याच्याखाली तुम्ही तवा ठेवू शकता, जेणेकरून बिर्याणी खालून करपणार नाही, चिटकणार नाही. तर मी कमी गॅसवरती 15 ते 20 मिनटं ठेवलं. झाकणवरचं काढलं तर मला झाकण पोळलं, तर मी परत कपड्याने पकडलं, साईडला काढलं आणि बघू शकता मस्तपैकी अशी बिर्याणी तयार झालेली आहे. खूप छान आणि चविष्ट झाली होती. कमी मसाल्यामध्ये तुम्ही बघितलं असं खूप जास्त तामझाम नाही, खूप जास्त असे मसालेसुद्धा मी टाकलेले नाहीत. तर स्वप्नीला तुम्ही जेवायला देते आणि तुम्हाला सुद्धा प्लेटमध्ये घेऊन दाखवते बिर्याणी किती मस्त अशी तयार झालेली आहे. तर हे बघा. आणि ह्या टायमाला वरतून तुम्हाला आणखीन थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी टाकणार नाही. तर मस्तपैकी कलरफुल, एकदम चविष्ट, मोकळीफट आणि कमी मसाल्यामध्ये छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तर स्वप्नीला खायला देते. तुम्हीसुद्धा करा, कमेंटमध्ये मला सांगा. नंतर कोणती रेसिपी बघायची ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर हा व्हिडिओ इथं संपवते. भेटूया उद्याच्या, तोपर्यंत बाय बाय.